मित्रांनो, आता आपण जाणार आहोत वज्रेश्वरी मंदिराकडे. वज्रेश्वरी मंदिराकडे आता जाण्यासाठी आपल्याला 40 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तर आता पेल्लार डॅमवरून वज्रेश्वरी टेम्पलकडे आपण जाणार. वज्रेश्वरी मंदिरासोबतच आपण बघणार आहोत गणेशपुरी, वज्रेश्वरी मंदिर आणि त्याच्यानंतर आपण 7 कुंड आहेत ते बघणार आहोत. गरम पाण्याची 7 कुंड ते बघणार आहोत. चला तर मग आता डायरेक्ट आपण वज्रेश्वरी टेम्पलकडे जाण्यासाठी निघूया आपल्या एप्रिलिया सोबत. मित्रांनो, पेल्लार डॅमकडून आता अर्धा तासाचा डिस्टन्सवरती गणेशपुरी मंदिर आहे. तर गणेशपुरी मंदिराच्या इथेच आलेलो आहे. आता वाजलेले आहेत 2:10. तर जवळजवळ अर्धा तासाचा प्रवास होता आणि प्रवास करून आता आम्ही गणेशपुरी मंदिराच्या इथे आलेलो आहोत. आणि लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच दिवस आहे. मंदिरं चालू झालेली आहेत. तर आजूबाजूला जास्त काही गर्दी दिसत नाही आहे. जे आहे ते 2:30 वाजता चालू होईल, म्हणजे अर्ध्या तासानंतर. तर आत्ता 2 वाजलेले आहेत. तर आता आपण गरम पाण्याचं कुंड बघण्यासाठी जाणार आहोत. तर आधी गरम पाण्याचं कुंड बघूया. आणि मंदिराच्या ह्या ठिकाणी सुद्धा गरम पाण्याचे 3 कुंड आहेत. तुम्ही आता जेव्हा मंदिर चालू होईल 2:30 वाजता तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. आता मंदिरचं काही चालू नाही, तर तोपर्यंत आपण नदीवरती जाऊया. तिथे गरम पाण्याचे कुंड आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आता आपण आपल्या बेबी प्रिन्सेसने अग्निकुंड बघण्यासाठी जाऊया. चला तर मग ते कसं आहे ते बघणार आहे. आणि माझ्यासोबत जो निलेश आहे तो सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे. आणि आमची ही पहिलीच एक टूर आहे मुंबई सोडून. मित्रांनो, इथे आता पुढे गेल्यानंतर गरम पाण्याचं कुंड आहे ते आपण बघणार आहोत. चला तर गरम पाण्याचं कुंड बघूया. ह्या ठिकाणी 2 गरम पाण्याची कुंड आहेत. एक हे आहे जे महिलांसाठी आहे आणि त्याच्यानंतर इकडे जे आहे ते पुरुषांसाठी आहे. आता ऊन खूप जास्त असल्यामुळे इथे कोणी तुम्हाला दिसणार. गरम पाण्याचं कुंड आता हात लागल्यानंतर खूप गरम गरम लागणार आहे. बाप रे, भरपूर गरम आहे. खरं गरम आहे. बघ, ट्राय कर निलेश. बा, भरपूर गरम आहे ना. इथून पाण्याचे ना गरम गरम वाफा बाहेर पडतात आहे. गरम पाण्याचा झरा.
इथे एक गरम पाण्याचं कुंड आहे. तसं ना इथून ह्या रस्त्याने सरळ पुढे गेल्यानंतर सुद्धा नदीच्या आतमध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत. तर आता हे गरम पाण्याचं कुंड आता आपल्याला इथे बघायला मिळालं. तर आता पुढे न जाता डायरेक्ट आपण आता 2:30 वाजलेले आहेत. तर 2:30 वाजता मंदिर चालू होणार आहे. तर आपण मंदिरामध्ये जाऊया. चला, मंदिर चालू होण्याचा वेळ झालेली आहे. खरंच जर सकाळची वेळ असते ना तर आंघोळ नक्कीच केली असते इथे. पण आता खूप गरम होत आहे, त्याच्यामुळे आंघोळ करून सुद्धा काही फायदा नाही होणार, कारण का भरपूर गरम गरम होईल. आता वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या बाहेर तुम्ही बघत असाल प्रवेशद्वार आहे. आता देवीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, देवीचं दर्शन झालेलं आहे. मंदिर उघडण्याचा हा पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे दर्शन एकदम आमच्या दोघांचं एकदम सहजच झालं आणि गर्दी पण काहीच नव्हती. आणि आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही ते गर्दी बघतोय, तर गर्दी दिसते मंदिरामध्ये थोडीशी. पण आमच्या दोघांचं दर्शन एकदम लाईनमध्ये उभं पण राहायला लागलं नाही. डायरेक्ट देवीचं दर्शन आम्ही तिथे 5 मिनटं तरी देवीचा चेहरा बघत होतो. खूप छान वाटलं. देवीची मूर्ती बघून असं मस्त वाटलं एकदम, म्हणजे काय बोलू पण शकत नाही. आणि आजूबाजूचा जो एरिया पण आहे तो पण खूप शांत आहे. आणि एका ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. वज्रेश्वरी देवीचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण निघणार आहोत ते 7 कुंड बघण्यासाठी. इथे बाजूलाच आहे. तर चला, तर आता 7 कुंडांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, 7 कुंड जे तुम्हाला म्हणालो ना मी, त्यापैकी हे एक कुंड आहे. हे दुसरं कुंड, त्याच्यानंतर ते तिसरं कुंड आहे. गरम पाण्याचंच कुंड आहे. हे 4थं कुंड आहे. त्याच्यानंतर आता 5वं कुंड बघूया. हे 5वं कुंड. 5
हे 6वं कुंड आहे. ये बहुत गर्म है, ये बहुत गर्म गरम है क्या पानी? 2 मिनट खड़ा नहीं रह पाए. हाँ बहुत ज़्यादा गर्म है क्या? बहुत सबसे ज़्यादा ये गर्म है क्या? सबसे ज्यादा यही. उससे अच्छा वो बेस्ट है. ये 6ठा है और वो 7वां. तो 7वां कुंड आहे ना ते? हां ते समोर दिसते ते 7वां कुंडा. मित्रांनो आजचा प्रवास आपण इथे संपवूया. आता दिवसभर फिरून भूक लागलेली आहे, तर आता एका ठिकाणी आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर सकाळी 7 वाजल्यापासून निघालो आहे, काही खाल्लं नाही आहे, भूक लागलेली आहे. मित्रांनो एक इन्सिडेंट आता असा झाला आहे निलेशसोबत. पेल्लार डॅमला आम्ही गेलेलो. पेल्लार डॅम निघताना त्या कातळावरती निलेशचा पाय सरकला आणि पडला. त्याच्यामुळे त्याच्या पायाला ना एक मुका मार बसला. बिचारा मार बसलेला असून सुद्धा फिरतोय तो माझ्यासोबत कुठलीही तक्रार न करता. तर मग त्याच्या चेहऱ्यावरती चेहरा खूप उदास झालेला आहे. कारण का त्याला म्हटलं मी भूक लागली का, भूक नाही म्हटलं नाही आपण फिरूया चल. तर आता थोडंसं जर रिलॅक्स पण बसायला पण भेटलेलं आहे. आता ऑर्डरसुद्धा केलेली आहे. तर आता जेवायचं आणि नंतर आता निघून जायचं. तुम्हाला मित्रांनो आजचा हा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा भरभरून प्रतिसाद या चॅनलला द्या. आणि हीच आमची अपेक्षा आहे. आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. तोपर्यंत मित्रांनो स्वतःची काळजी घेत राहा. आपण आता कुठल्या डॅमला गेलो? आपण पेरहार का? पेल्हार. एक इन्सिडेंट तुम्हाला सांगायचा आहे जो निलेशसोबत आता घडला. की आम्ही कुठला डॅम कोणता?